मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास शरद पवार प्रतिकूल। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश केरे पाटलांची माहिती। थोड्याच वेळात पवारांची पत्रकार परिषद। मातोश्री बाहेर घोषणाबाजी करणारी माणसं एकनाथ शिंदेंसोबतची। फोटो दाखवून संजय राऊतांचा आरोप। सगळं दिल्लीच्या इशाऱ्यावर सुरू असल्याचाही दावा। वक्फ बोर्ड कायद्याबाबत चुकीचं घडत असेल तर मित्र पक्षांशी बोलणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। ऑगस्टला महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। मंत्री उदय सामंतांची माहिती। कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या दर्शनानंतर जाहीर होणार जागा वाटपाचा फॉर्म्युला। महाराष्ट्रात भाजपानं 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं मत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडे। भाजप कोर कमिटीचा निर्णय। निवडणुकाही फडणवीसांच्याच नेतृत्वात। सुप्रिया सुळेच नाहीत तर राष्ट्रवादीच्या 20 पदाधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप झाले होते हॅक। सुप्रिया सुळेंना हॅकरनं मागितले होते $200। हॅकरचा पोलिसांकडनं कालपासून शोध सुरू। उरण हत्या प्रकरणातील मृत यशश्री शिंदेचा मोबाईल फोन पोलिसांच्या हाती। फोन तपासणीसाठी पाठवणार। हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार। बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातल्या बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी। 8 भाविक मृत्युमुखी। पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा भाविकांचा आरोप। हिंडनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग। काँग्रेस आणि तृणमूलसह विरोधकांकडून माधवी बूच यांच्या राजीनाम्याची मागणी तर गुंतवणूकदारांना चिंता आजच्या मार्केटची। पॅरिस ऑलिम्पिकची सांगता। समारोप समारंभात मनू भाकर आणि PR श्रीजेश भारताचे ध्वजवाहक। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकं। आणि रत्नागिरीतल्या देऊळमधील कातळ शिल्प संरक्षित स्मारक घोषित। 310 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित। पर्यटकांसाठी नवं आकर्षण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।